मुंबईच्या बेस्ट बसमधला कंडक्टर बदरुद्दीन काझी प्रवासात प्रवाशांचं मनोरंजन करायचा. तो मुंबईत आला होता सिनेमात जाण्यासाठी, पण तो मार्ग खडतर होता आणि तो सोपा केला बलराज साहनी यांनी. त्या काळी मोठे स्टार लेखक असलेले बलराज साहनी बऱ्याचदा आपला प्रवास बसने करायचे. एकदा बस प्रवास करताना त्यांनी बदरुद्दीनला पाहिलं आणि सिनेमात काम करशील का असं विचारलं. त्याला ते नवकेतन फिल्म्सच्या सिनेमाच्या सेटवर घेऊन गेले. तिथे एका माणसाकडे बोर्ड दाखवून त्यांनी सांगितलं की हा माणूस दिग्दर्शक आहे, त्याला इम्प्रेस केलंस ना तर तुला काम नक्की मिळेल. बद्रूने आपला खास सूर लावला आणि दारुड्याचं सोंग घेऊन तो गुरुदत्त पाशी पोहोचला. त्याला पिडू लागला. वैतागलेल्या गुरुदत्तने अखेर सेटवर काही लोकांना बोलावून त्या बेवड्याला पिटाळून लावलं. मग बलराज साहनी स्वतः त्याला गुरुदत्तकडे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की हा माणूस दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही, पण त्याने आता केलेला अभिनय हा खुद्द दारुड्याला सुद्धा लाजवेल असा होता. गुरुदत्त यांना खरी परिस्थिती समजल्यावरती त्यांनी बदरुद्दीनला बाजीमधील एका सीनसाठी निवडलं. तो क्लायमॅक्स जवळचा प्रसंग हिट झाला आणि बद्रूला खूप कामे मिळू लागली. पण आता स्क्रीनसाठी नाव काय ठेवायचं असा प्रश्न पडला. दारुड्याच्या अभिनयाने आपल्याला यश मिळवून दिलं म्हणून जॉनी वॉकर हे सुटसुटीत नाव त्याने स्वीकारलं आणि ते हिट देखील झालं. बदरुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांच्या कामाची सुरुवात करणारा बाजी या चित्रपटातला तो क्लायमॅक्सचा सीन होता. हवलदार खाना इधर होटल से आता है, इधर ही तैयार करते हो. चलो अंदर पता चल जाए. आपको बात नहीं. चलो जल्दी तैयार करो. तला भी नाराज जीतता है. आज के आदमी लोग बिल्कुल नहीं चाहते. चल चल अंदर जा. आपको कोई भी नहीं आज तो खाली पड़ी. भाई कौन है? ओ मदन. तो भैया खिचड़ी विचड़ी मिली कि नहीं इधर? बीड़ी पियोगे? बीड़ी फरमाइश है अपने पास तो. माचिस अगर तुमने अपनी जबान खोली तो तुम्हारी बहन को खत्म कर दिया जाएगा. यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल ना तर आम्हाला जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.